नमस्कार. विजयाचा भस्म्या जडलेल्या भाजपाच्या यशाचं इंगित आणि संघटन पर्वातील पदनिवडीचं नाट्य या विचारवादळच्या स्पेशल रिपोर्टच्या दुसऱ्या भागात मी कार्यकारी संपादक प्रकाश फळडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. भारतीय जनता पक्षाच्या हव्यासी आणि बकासुरी वृत्तीचा परामर्श घेणारा अभ्यासपूर्ण पहिला भाग आपण पाहिला नसेल तर अवश्य पहा. आजच्या या भागात भाजपचं संघटन पर्व आणि नेमणुकांचा धडाका, निष्ठावंतांमध्ये असंतोष धुमसतोय, ठाणे जिल्ह्यात तिरंगी तमाशा, कधी खुशी कधी गम, भाजप विरुद्ध भाजप, डाकींची झाकी, डाकींना डचू देण्याचं स्वप्न भंगलं, शहापूरच्या 3 मंडळ अध्यक्षांच्या निवडीचं राजकारण आणि कपिल पाटलांची कर्तबगारी नाकारता येणार नाही या मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत. ठाणे ग्रामीण जिल्ह्यात आणि शहापूर तालुक्यात सध्या मंडळ अध्यक्षांच्या निवडणुका चर्चेत असून निष्ठावंतांचा असंतोष धुमसत आहे. देशभरात जुनी भाजपा आणि नवी भाजपा असा छुपा संघर्ष आहे, तसाच तो ठाणे ग्रामीण आणि शहापुरात देखील आहे. किसन कथोरे आणि कपिल पाटील या दोघांमधील उघड संघर्ष आणि बघ्याच्या भूमिकेत म्हणा किंवा नव्यांचा संसार खुलताना फुलताना पाहून पुचाट समाधान मांडणारी जुनी भाजपा असा तिरंगी तमाशा गेली कित्येक दिवस आपण पाहत आहोत. याच पार्श्वभूमीवर सध्या सुरू असणाऱ्या पदाधिकारी नेमणुकांना विशेष महत्व आहे. जितेंद्र डाकी यांनी कशी मारली बाजी, शहापूर तालुका अध्यक्ष पदाऐवजी निर्माण केलेल्या 3 मंडळाच्या अध्यक्षांची निवडणूक कशी रंगली, कपिल पाटील, किसन कथोरे आणि रवींद्र चव्हाण यांच्यातील शहकार्याचं नेमके काय उमटले पडसाद, भाजप विरुद्ध भाजपा अशा कुरघोडीच्या राजकारणाचं काय आहे वास्तव, हाच आजच्या विशेष रिपोर्टचा विषय आहे. अगदी 2 वर्षांपूर्वी ठाणे जिल्हा भाजपचे किसन कथोरे हे अध्यक्ष होते. मुदत संपल्याचं कारण दाखवून कथोरेंना शह देण्यासाठी मधुकर मोहपेंची जाणीवपूर्वक जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. मात्र कथोरे समर्थकांनी मोहपेन विरोधात जोरदार आघाडी उभारली. अखेर जिल्हा कार्यकारिणी ही करू न शकलेल्या मोहपेंना हटवून त्यांच्या जागी भाजपच्या मुशीत तयार झालेले जितेंद्र डाकी आले. पुन्हा जितेंद्र डाकी आणि कपिल पाटील समर्थक असा संघर्ष सुरू झाला. नेमणुकांना आव्हान प्रतिआव्हान सुरू झाले. डाकींना डच्चू आणि इर्दकांना हद्दपार करण्याच्या वल्गना झाल्या. ते कासुकीन साहेब या भाजपाची काय करतायत, गडबाजी करतायत. याच वादग्रस्त पार्श्वभूमीवर आताच ठाणे ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्षांची निवडणूक झाली. साधारणतः 100 बूथचे 1 मंडळ आणि 12 मंडळांचा प्रमुख म्हणजे जिल्हाध्यक्ष. त्यानुसार शहापूर, भिवंडी, मुरबाड आणि बदलापूर अशा प्रत्येकी 3 मंडळ असणाऱ्या 12 मंडळांचे जितेंद्र डाकी हे अध्यक्ष बनले. जिल्हाध्यक्ष पदाकरिता जितेंद्र डाकी, ज्येष्ठ कार्यकर्ते भारत पाटील, शहापूर तालुका भाजपा वाढीत योगदान देणारे भास्कर जाधव आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे देवेश पाटील स्पर्धेत होते. प्रमुख 21 पदाधिकाऱ्यांची शिफारस जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी असल्याने एका इच्छुकाने जबरदस्त लॉबिंग करत 13 मते आपल्याचकडे राहतील अशी हवा केली होती. मात्र राज्याची सूत्रे असणाऱ्या रवींद्र चव्हाण यांनी केडरबेस कार्यकर्ते डाकी यांची नेमणूक करून सत्ता केंद्रीकरणाला सुरुंग लावला. डच्चू देण्याचे मनसुबे पाहणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून डाकी पुन्हा अध्यक्ष झाले. जितेंद्र डाकी हे अंतर्गत दबावाला बळी न पडता, पदाची चिंता न करता भाजपच्या शिस्तबद्ध आणि चाकोरीबद्ध चौकटीत काम करणारे नेतृत्व असल्याने त्यांच्या नेमणुकीमुळे
भाजपातील एक गट सुखावला आहे. कालच त्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. त्यांच्या अखत्यारीतील बदलापूर, मुरबाड आणि भिवंडी ग्रामीण मधील 12 मंडळ अध्यक्षांच्या नेमणुका झाल्या असून शहापूर तालुक्यातील 3 मंडळ अध्यक्षांच्या नेमणुका अजूनही बाकी आहेत. भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष असणारे रवींद्र चव्हाण ठाणे जिल्ह्यातील असले तरी भिवंडी लोकसभेतील भाजपच्या संघटन नोंदणीबाबत ते असमाधानी असल्याची चर्चा आहे. शहापूर तालुक्यात देखील 55 ते 60 हजारांची अपेक्षित सदस्य नोंदणी अद्यापपर्यंत केवळ 30 हजारांच्या आत झाली आहे. यामध्ये जुनी भाजप विरुद्ध नवी भाजप असाही स्पर्धात्मक संघर्ष नोंदणी करताना दिसून आला. काही दिवसांपूर्वी मंडळ अध्यक्षांच्या निवडीसाठी जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, निवडणूक अधिकारी आणि प्रदेश प्रतिनिधी रामनाथ पाटील यांच्यासह माजी खासदार कपिल पाटील यांनी त्या मंडळातील शिफारस करण्याचा अधिकार असणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. काही इच्छुकांनी दिवे अंजूरच्या प्रकाशात उजळण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार म्हणून विकास कामात अग्रणी आणि सातत्याने जनसंपर्कात असणाऱ्या कपिल पाटलांमुळे अनेक पदाधिकारी भाजपात डेरेदाखल झाले आहेत. कपिल पाटील यांच्या विशिष्ट कंपूमुळे नाराजी असली तरी पक्ष नेतृत्वाला नेमणुका करताना त्यांच्याही मताचा प्राधान्याने विचार करावा लागणार आहे. शहापूर ग्रामीण दक्षिण मंडळामध्ये शहापूर नगरपंचायत आणि वासिन, आवाळे, आसनगाव आणि गोठेघर या 4 जिल्हा परिषद गटांचा समावेश असून याच भागात सर्वाधिक जिल्हा आणि तालुका पदाधिकारी मत प्रदर्शित करणारे आहेत. पैकी अनेकांच्यावर पक्षातीलच पदाधिकाऱ्यांनी हरकती घेतल्याने ते पदाधिकारी नाराज झाले आहेत. शहापूर दक्षिण मंडळाच्या मंडळ अध्यक्षपदाच्या स्पर्धेत भाजपच्या प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या रामभाऊ दिनकरांचा मुलगा मनोज दिनकर आणि कपिल पाटील समर्थक असणारे दीपक बोंबे यांची नावे आहेत. मनोज दिनकर हे वासिन या मोठ्या शहरातील रहिवासी असून आवाळे, शहापूर, आसनगाव आणि गोठेघर हे जिल्हा परिषद गट अंतराच्या दृष्टीने त्यांना सोयीचे आहेत. तर दुसरे इच्छुक दीपक बोंबे शहापूर वाड्याच्या सरहद्दीवर राहणारे असल्याने मंडळाच्या कार्यक्षेत्राच्या एका टोकाला ते राहतात. कपिल पाटील समर्थक या एका बळावर ते अध्यक्ष बनतील का आणि बनलेच तर त्यांना अन्य पदाधिकारी स्वीकारतील का हे येणारा काळच ठरवेल. शहापूर ग्रामीण पूर्व मंडळ 2 मध्ये साकडगाव, नडगाव, मळेगाव, किन्हवली, सोगाव या जिल्हा परिषद गटांचा समावेश असून मंडळाध्यक्ष पदाकरिता 7 जिल्हा पदाधिकाऱ्यांनी शिफारस नोंदविली आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असणारे ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम भाकरे यांना वयाची सबब दाखवून बाद केल्याचं समजतं. तर दुसरे इच्छुक बाळा वालिंबे यांच्यापेक्षा कपिल पाटील समर्थक सुभाष हरड यांच्या पत्नी कविता सुभाष हरड शर्यतीत अग्रेसर आहेत. शहापूर ग्रामीण उत्तर मंडळ 3 मध्ये चेरपोली, बिरवाडी, शिरोळ, मोखावणे आणि गुंडा जिल्हा परिषद गटाचा समावेश असून यामध्ये गुरुनाथ भोईर इच्छुक असल्याचं समजतं. दुर्दैवाने मत प्रदर्शित करणारा एकही जिल्हा परिषद पदाधिकारी वा मोर्चा अध्यक्ष या भागात नसल्याने निवड प्रक्रिया प्रदेश पदाधिकाऱ्यांवर सोपवण्याची नामुष्की भाजपवर ओढवली आहे. एकूणच भाजपमधील मंडळ अध्यक्ष निवड प्रक्रिया जुना नवा आणि समर्थक विरोधक या वादात रंगली आहे. आता नेमके पदाधिकारी कोण होणार, कुणाचा वर्चस्व राहणार हे लवकरच जाहीर होणार असले तरी निवडणुकीनंतर कुणीही उघडबंड करणार नाही. परंतु डाकींच्या नेमणुकीनंतर लागलेल्या बॅनरवर एका गटाचे फोटो दिसत नसल्याने निवडणुकीनंतरही भाजपातील ही अंतर्गत धुसफूस कायमच राहील. विचारवादळच्या अशाच अभ्यासपूर्वक बातम्यांसाठी विचारवादळला सबस्क्राईब करा
आणि पाहत रहा विचार वादळ. सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार वादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा.